Okay. So once again, very good morning to all of you students and welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर. तो ये बोलना पड़ता है अभी, ठीक है, आपको तो पता है सब, लेकिन फॉर्मॅलिटी है. चला या ठिकाणी क्वेश्चन नंबर, मागच्या लेक्चर मध्ये आपण बऱ्याचपैकी क्वेश्चन थेरोटिकल डिस्कस केले, बट या ठिकाणी आपण काही क्रिटिकल एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. थोडे मीडियम वाले, काही हार्ड वाले आणि काही एमसीक्यू फ्रॉम द प्रिव्हियस इयर पेपर मधून जे एमसीक्यू आलेले होते आतापर्यंत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 तुमच्या स्क्रीनवर आहे. सो या ठिकाणी हे जे एमसीक्यू आहेत एमएसटी सीईटी, या ठिकाणी तुम्ही एमएसटी सीईटी चे एमसीक्यू आहे. त्याच्यानंतर जो टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी लिहितोय जेणेकरून नोट्स मध्ये तुमच्या लक्षात येईल केटीजी अँड रेडिएशन. ओके, चला ठीक आहे, केटीजी लिहितो. चला ओके बाय एसपी सर, म्हणजे नोट्स मध्ये तुमच्या लक्षात येईल. हा लक्षामध्ये. ओके, चला क्वेश्चन नंबर 1 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा क्वेश्चन नंबर 1. फॉर आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इक्वल्स टू एक्सटी कॉमा एक्स इज प्रोपोर्शनल टू. याचा आंसर काय येईल मग? एक्स इज प्रोपोर्शनल टू. यस, बताइए चलिए इसका आंसर क्या आएगा? बहुत इजी है, इतना कुछ हार्ड नहीं है. Yes, some student has commented, so I will check. Option number C, Rajvardhan. Yes, very good. That's the correct answer. बघा या ठिकाणी काही रॉकेट सायन्स नाहीये, जास्त आयडियल गॅस इक्वेशन आहे, बट इन टर्म्स ऑफ अदर फॉर्म आहे. बरोबर आहे. आणि ही गोष्ट सर्वांना माहिती आहे, डबल काही गोष्टी सांगायच्या नसतात. ओके, पीव्ही इक्वल्स टू सर्वांना माहित आहे, एनआरटी आहे. मग या ठिकाणी फक्त एक्स आणि आर आहे. ओके, या ठिकाणी एन आर च्या ठिकाणी काय आहे बघा, आपण जर कम्पेअर केलं या इक्वेशनला आणि या इक्वेशनला, तर एन आर इक्वल्स टू काय येणार आहे? एक्स येणार आहे. बाकी हे आर तर कॉन्स्टंटच आहे, म्हणजे एन इज प्रोपोर्शनल टू, एन इज प्रोपोर्शनल टू काय येणार आहे या ठिकाणी, किंवा एक्स इज प्रोपोर्शनल टू. यस, आर कॉन्स्टंट असल्यामुळं एक्स इज प्रोपोर्शनल टू एन आपण असं म्हणू शकतो. ओके, तर या ठिकाणी काय येईल मग? नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस इन द कंटेनर. लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, चला क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवर आहे. या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे. क्वेश्चन नंबर 2, फॉर व्हॉल्यूम ऑफ 2.8 ग्राम ऑफ कार्बन मोनॉक्साइड CO at 27 degrees Celsius and 0.821 atmospheric pressure is. या ठिकाणी आयडियल गॅस रियल गॅस आपला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जो आहे कॅपिटल आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. तर कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण या ठिकाणी? यस, आपल्याला त्यांनी काय दिलंय? मास दिले. ओके, ग्राम मध्ये दिले, टेम्परेचर दिले, त्याच्यानंतर प्रेशर दिले, आणि या ठिकाणी यस युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे. तर कोणता फॉर्म्युला या ठिकाणी यूज होईल? यस, एनीवन फ्रॉम द गर्ल? आयडियल गॅस इक्वेशन यूज करता येईल का? पीव्ही इक्वल्स टू एनआरटी, कारण की आपल्याला व्ही फाइंड आउट करायचंय, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचंय. ओके, चला ट्राय करूया. बघा या ठिकाणी लक्ष द्या, काय काय दिलंय या ठिकाणी मी लिहून घेतो. मास किती आहे? मास इक्वल्स टू 2.8 ग्राम आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. याला मी केल्विन मध्ये कन्वर्जन करतो, तर हे किती येईल? 300 केल्विन येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रेशर दिलेलं आहे. प्रेशर किती आहे? 0.821 ऍटमॉस्फेरिक प्रेशर मीन्स ATM आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. आर किती आहे? 0.0821, आणि हे कशामध्ये आहे? लिटर ऍटमॉस्फेरिक पर मोल केल्विन. एक मिनिट, मोल केल्विन. तर आता बघा या ठिकाणी आपल्याकडे इक्वेशन आहे, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचे. पीव्ही इक्वल्स टू एनआरटी. व्हॉल्यूम फाइंड आउट करायचंय, तर व्ही इक्वल्स टू काय? नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय? यस, नंबर ऑफ मोल्स इक्वल्स टू इन टर्म्स ऑफ यस मोलिक्युलर वेट किंवा मोलार मास. काय येईल? नंबर ऑफ मोल इक्वल्स टू m/m0. ओके, विसरले का? आणि हे RT अपॉन हे काय येईल? हे P येईल. आलं लक्षामध्ये? ओके, हा मासची व्हॅल्यू किती आहे? मास दिले त्या ठिकाणी आपल्याला 2.8 दिलेला आहे. हा मोलार मास म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ द कार्बन मोनॉक्साइड किती आहे बरं? मॉलिक्युलर वेट ऑफ द कार्बन मोनॉक्साइड किती येईल?
अरे बोलत चला, असं तुम्ही असं शांत नका राहू, कारण मग झूमवर आपला घ्यायचा उपयोग काय आहे लेक्चर्स. ओके, माहिती नसेल तसं सांगत चला, बट तुम्ही बोलत चला मध्ये. एक जण कोणतरी बोलत चला. 28. हा यस 28 येईल. ज्योती 23 नाही येणार, 28 येईल. येस गुड ट्राय, बट थोडं चुकलं आन्सर. बघा या ठिकाणी 28 कसं काय येईल, कारण कार्बनचं तुम्हाला माहित आहे, कार्बनचं किती आहे, कार्बनचं आहे 12 आणि ऑक्सिजनचं आहे 16. तर 12 + 16 किती येतं, या ठिकाणी 28 येतं. हे लक्षात असू द्या. बऱ्याच ठिकाणी दिलेलं असतं, बट या ठिकाणी दिलेलं नाही. त्यांनी दिलेला पाहिजे, म्हणजे द्यायला पाहिजे मॉलिक्युलर वेट ऑफ द काय कार्बन मोनॉक्साईड. आणि तुम्ही केमिस्ट्री मध्ये पण हे शिकलेलं आहे. ओके, तर हे येतं 28. त्याच्यानंतर आर ची व्हॅल्यू या ठिकाणी बघूया. आर ची व्हॅल्यू 0.821 आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर किती आहे, 300 आहे. ओके, आणि पी ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 0.821. ओके, याचं कॅल्क्युलेशन करा. सो काय येईल याचा आन्सर बघा. या ठिकाणी कॅल्क्युलेशन खूप इझी आहे. आता मी काय करतो, वरचं जे आहे 0.0 आहे ना, एक मिनिट याला रब करतो. 0.0821 आहे आणि खाली 0.821 आहे. तर वरचा पॉईंट जो आहे तुम्ही 1 ने इकडे शिफ्ट केला तर या ठिकाणी काय 10⁻⁻1 येईल. तर हे काय होईल, कॅन्सल होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी वरचा पॉईंट मी 1 ने इकडे शिफ्ट केला, हे 28 होतं. आणखीन एक 10⁻⁻ या ठिकाणी -1 येतो, म्हणजे इंटू 10⁻⁻ आणखीन एक -1 येतो आणि हे कॅन्सल होतं, हे कॅन्सल होतं. तर मग या ठिकाणी आपलं उत्तर काय आलेलं आहे बघा, 300 इंटू 10⁻⁻ आलाय -2. म्हणजे काय, याचा आन्सर येतं 3. म्हणजे व्हॉल्यूम किती आलेला आहे, 3 आलेला आहे आणि हे लिटर मध्ये आलेलं आहे. सर्वांना समजलं का? दॅट इज द ऑप्शन नंबर काय येईल याचं, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या. बघा काही गोष्टी या ठिकाणी थोड्या ट्रिकी होत्या, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. जसं की मोलार मास ऑफ द कार्बन मोनॉक्साईड असतं 28, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पीव्ही = NRT फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यात आणि कॅल्क्युलेशन केले, बाकी काहीच केलं नाही. ओके, आणि तसं पण आपण फिजिक्स मध्ये बाकी काहीच करत नसतो. बाकी हे सर्वांना वेल नोन आहे, सर्वांना माहिती आहे. लक्षामध्ये. यस, ओम समजलं का रे? पार्थ, राम. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3. ओके, चला क्वेश्चन नंबर 3 बघा या ठिकाणी काय आहे. Two molecules have velocities equal to +5 cm/s and -5 cm/s. Their average and root mean square velocities respectively are. आपल्याला काय फाइंड आउट करायचं या ठिकाणी, एक तर अवरेज वेलोसिटी फाइंड आउट करायचंय. म्हणजे लक्ष द्या, इकडे बघा, खाली बघा, व्ही अवरेज वेलोसिटी. तर व्ही अवरेज वेलोसिटी या ठिकाणी काय येईल, व्ही अवरेज वेलोसिटी असते या ठिकाणी दोन वेलोसिटी आहेत, v1 + v2/2 येतं. हा, v1 + v2. v1 ची व्हॅल्यू आहे +5 आणि याची व्हॅल्यू आहे -5/2. म्हणजे काय येतं, 0 येतं. 5 सर. ऑप्शन नंबर, यस करेक्ट. ऑप्शन नंबर नंबर ए एक. करेक्ट आन्सर. यस, व्हेरी गुड राम. त्याच्यानंतर या ठिकाणी काय येईल, VRMS = हा क्या आएगा इसका फॉर्मूला राम, √of V1 square प्लस V2 square. यस अपॉन 2 आएगा. यस, वेरी गुड. अभी v1 का स्क्वायर करो, फिर ये आएगा 25 प्लस ये आएगा 25 अपॉन ये आएगा 2. तो इट बिकम्स √of 25. तो √of 25 का वैल्यू 5 और ये आंसर सेम आएगा, दैट इज द यूनिट सेम आएगा. तो VRMS = √, नहीं दैट्स 5 cm/s. ओके, ऑप्शन नंबर ए को ताला लगाया जाए. दिस इज द करेक्ट आंसर. लक्षामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 4. खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा काय क्वेश्चन आहे. At what temperature is the RMS speed of a gas molecule half the value at NTP, means normal temperature pressure. लक्षामध्ये. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय, at what temperature RMS speed. ओके, RMS स्पीड सर्वांना माहित आहे, VRMS = फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. काय फॉर्म्युला आहे, 3RT अपॉन काय असतं, m0 असतं. मग या ठिकाणी फक्त त्यांनी काय केलेलं आहे, टेम्परेचर जे आहे बघा, त्यांनी काय केलेलं आहे, स्पीड RMS स्पीड ऑफ गॅस मॉलिक्युल इज हाफ. जर समजा ही RMS स्पीड जर आपण हाफ केली, म्हणजे VRMS अपॉन जर 2 केली, ही फाइनल स्पीड आहे, म्हणजे VRMS उसको हम 2 बोल सकते हैं. जो VRMS 2 है, ये क्या है, VRMS इनिशियल से
हाफ है, तो ये वैल्यू टेम्परेचर का क्या आएगा, ये हमें पूछा है। यस, आ गई बात समझ में? ओके, तो देखिए यहाँ पर क्या होता है, मैं डायरेक्टली ऐसे लिख सकता हूँ, VRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वायर रूट ऑफ टेम्परेचर से लिख सकता हूँ। ओके, तो फाइनल हमें क्या फाइंड आउट करना है, देखो ये VRMS2 का वैल्यू कितना है, VRMS अपॉन 2 है, तो VRMS अपॉन ये आता है 2, नहीं तो चलो इसको डिवाइड करते हैं डायरेक्टली। देखिए अभी ये फर्स्ट है और ये सेकंड है, तो क्या करेंगे, सेकंड बाय फर्स्ट करेंगे, तो क्या आएगा सेकंड बाय फर्स्ट का डिवाइडेशन, तो ये VRMS अपॉन 2, ये अपॉन आएगा VRMS ऊपर का, देन यहाँ पर ये क्या आएगा, अंडर रूट ऑफ ये क्या आएगा, यस यहाँ पर क्या आएगा, T2 अपॉन क्या आएगा, T1 आएगा। ओके, आगे बात समझ में? तर या ठिकाणी VRMS या ठिकाणी कॅन्सल होतं, त्याच्यानंतर बघा दोन साइडचा 1/2 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ काय राहते या ठिकाणी, T2 अपॉन T1 दोन साइडचा स्क्वेअर केला, 1/4 इक्वल्स टू T2 अपॉन T1। हा, त्याच्यानंतर बघा फायनली T2 का फाइंड आउट करायचा आहे, T2 इक्वल्स टू काय असतं, T1 अपॉन हे असतं 4, लक्षामध्ये T1 ला वर शिफ्ट केला, हा T1 ऍट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर, T1 ची व्हॅल्यू किती असते, नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला T1 ची व्हॅल्यू किती असते, लवकर चला, किती असते, यस 273 असते। ओके, लक्षात नसेल तर लिहून घ्या, टेम्परेचरची व्हॅल्यू ऍट एनटीपी ला किती असते, 273 केल्विन असते। चला मग 273 अपॉन या ठिकाणी काय येईल, 4 येईल। हा, याचं डिवायडेशन करा, काय येईल आन्सर, 68.25 केल्विन। 68.25 केल्विन आएगा इसका आंसर। ओके, डायरेक्टली आपल्याला VRMS इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन M0 हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। लक्षामध्ये चला क्वेश्चन नंबर 5 कडे ओढूया। आता समजा रनिंग मध्ये एखाद्या वेळेस समजा समजत नसेल तर ही रेकॉर्डिंग नंतर बघत चला, आणि याच्या ज्या नोट्स आहेत आज तुम्हाला मी सेंड करतो। ओके, मागच्या कालच्या लेक्चरच्या आणि आजच्या लेक्चरच्या। क्वेश्चन नंबर 5 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, काय आहे क्वेश्चन नंबर 5, the ratio of vapor densities of two gases at the same pressure is, तर या ठिकाणी काय दिलंय, कशाचा रेशिओ दिला, द रेशिओ ऑफ द वेपर डेन्सिटीज, म्हणजे या ठिकाणी ρ1 अपॉन ρ2 दिलेलं आहे, किती आहे, 8/9 आहे। देअर रेशिओ ऑफ द RMS वेलोसिटी, RMS वेलोसिटीचा आपण रेशिओ दिलाय, म्हणजे RMS1 अपॉन RMS2 किती दिलाय, तो रेशिओ आहे, नाही तो फाइंड आउट करायचा आहे, द रेशिओ ऑफ द RMS वेलोसिटीज ऑफ द वेलोसिटीज इज, म्हणजे या ठिकाणी याचा रेशिओ RMS वेलोसिटीचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे, डेन्सिटीचा आपल्याला रेशिओ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। ओके, येथे लक्षामध्ये, चला फॉर्म्युला कोणता यूज करता येईल या ठिकाणी आपल्याला, बघा लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करा। डेन्सिटी दिली आणि VRMS, मग VRMS चा मेन फॉर्म्युला यूज करावा लागेल ना आपल्याला। VRMS चा मेन फॉर्म्युला काय आहे, VRMS इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन M0। अभी ये जो M0 होता है ये मोलार मास होता है, ये तो सबको पता है, राइट। तर या ठिकाणी आपण याला थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये जर लिहिलं समजा तर काय येईल, आता हे मोलार मास म्हणजे यस, एक मिनट रुको, यहाँ पर थोड़ा आवाज आ सकता है बाहर का। मोलार मास को हम एज अ प्रोपोर्शनल टू डेंसिटी लिख सकते हैं ना, यूनिवर्सली प्रोपोर्शनल आएगा। कैसा आएगा, देखो लक्ष द्या इकडे, या ठिकाणी M0 आहे, शेवटी M0 आहे, या मोलार मासला आपण ऍज अ प्रोपोर्शनल टू डेन्सिटी लिहू शकतो डायरेक्टली। कसं लिहू शकतो, याचा आता थोडं वेगळं डेरिवेशन आहे बघा। आपला मेन जो फॉर्म्युला होता तो काय होता, P इक्वल्स टू या ठिकाणी 1/3 N/V आणि MV स्क्वेअर। ओके, आलं लक्षामध्ये। आता या ठिकाणी हे जे VRMS आहे, एक मिनिट, आता हे जे VRMS आहे बघा, हे M याच्या इकडे जाईल डिनॉमिनेटरला,
आणि हे m पण इकडे स्क्वेअर रूट मध्ये डिनॉमिनेटरला गेलेला आहे, म्हणजे डायरेक्टली मोलार मासला आपण प्रोपोर्शनल टू मास लिहू शकतो आणि मासला आपण प्रोपोर्शनल टू डेन्सिटी लिहू शकतो. याच्यामध्ये कुणाला काही अडचण येईल का सांगा बरं. आता डायरेक्टली समजा मी याला जर लिहिलं मोलार मासला प्रोपोर्शनल टू डेन्सिटी लिहिलं, सर्वांना कळलं का? या ठिकाणी तुम्ही लिहू शकता बट मोलार मास इज प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. डेन्सिटी वाढली मोलार मास वाढतं, त्याच्यामुळे असं लिहू शकतो मी VRMS is inversely proportional to the square root of density. तर काय येईल मग बघा, VRMS 1 upon VRMS 2 equals to अंडर रूट ऑफ काय येईल, अंडर रूट ऑफ √2 अपॉन या ठिकाणी येईल √1. तर √1 अपॉन √2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग याला काय करा, याचं खाली मुंडकं वर पाय करा, मीन्स याचं काय करा, इनवर्स लो. इसका इनवर्स लो तो क्या आएगा, √2 अपॉन √1 आएगा, क्या आएगा 9 अपॉन ये क्या आएगा अंडर रूट में आएगा, यस ये आएगा 9 अपॉन 8 आएगा. तो इसका आंसर क्या आएगा, यस ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आंसर, दैट इज द ऑप्शन नंबर सी. अंडर रूट ऑफ 9 एज टू अंडर रूट ऑफ 8, दिस इज द करेक्ट आंसर. लक्षामध्ये सर्वांच्या, एवढं काही हार्ड नाहीये, बट आता तुम्हाला किती समजायलाय याच्यावर डिपेंड होतं. तुमचा प्रिव्हियस अभ्यास किती आहे, तुम्ही वन शॉट लेक्चर कशा पद्धतीनं बघितलेलं आहे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी वगैरे कशा पद्धतीने केल्या आहेत, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड होतात. बट तरी पण सर्वांना समजेल अशाच भाषेने सांगतो. तर वही बता रहा था इनवर्सली प्रोपोर्शनल. अच्छा राम, यस व्हेरी गुड गुड. चलो आगे बात समझ में. ओके चला, क्वेश्चन नंबर 6 तुमच्या स्क्रीनवर आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा काय क्वेश्चन आहे. आता काल आपण एकदम इझी क्वेश्चन बघितले होते, आता थोडे हार्ड वाले क्वेश्चन आहेत, आज क्रिटिकल लेवलचे क्वेश्चन आहेत. ओके, आणि हे सगळं तुम्ही केलं अशा लेवलचे क्वेश्चन्स वगैरे, तर आय थिंक तुमचे मार्क कटणार नाहीत. ओके, खूप वर्षापासूनचा अनुभव आहे आणि अशाच टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते MSTCT मध्ये विचारले जातात. थोडंफार काही ना काही चेंज असतं. ओके, मेन जो फॉर्म्युला असतो आपला VRMS = √3RT/m0. म्हणजे याच्यामध्ये थोडंफार चेंजेस म्हणजे काय, म्हणजे मोलार मासला रिप्लेस करा डेन्सिटीनं, असे थोडेफार चेंजेस असतात. आणि हे चेंजेस तुम्ही जर अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. आलं लक्षामध्ये. ओके चला बघा क्वेश्चन नंबर 6. इफ द RMS velocity of the gas at a given temperature is, तर या ठिकाणी RMS velocity दिलेली आहे गिवन टेम्परेचरला 300 मीटर पर सेकंड आहे. and what will be the RMS velocity of the gas having the twice the molecular weight and half the temperature on Kelvin scale. अगर हम यहाँ पर मोलिकुलर वेट को ट्वाइस करें एंड टेम्परेचर को हाफ करें तो फाइनल RMS वेलोसिटी क्या आएगा, ये हमें फाइंड आउट करना है. क्वेश्चनचा मीनिंग सर्वांना समजला असेल. ओके बघा या ठिकाणी काय आहे, if RMS velocity of gas at a given temperature, okay 1 minute just, यहाँ पर थोड़ी बाहर की आवाज आ सकती है. अभी क्या करें, हम उसको तो कंट्रोल नहीं कर सकते ना, बराबर है, चाहे वो उधर की आवाज हो इधर की हो. हाँ आपकी तरफ अगर आवाज आ रही है तो आप म्यूट कर सकते हैं, लेकिन मैं तो म्यूट नहीं कर सकता हूँ यहाँ पर. ओके बघा या ठिकाणी लक्ष द्या. इफ द RMS velocity of the gas at a given temperature is, RMS velocity दिले म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी दिली आहे, VRMS दिलेली आहे, किती आहे 300 मीटर पर सेकंड दिली. व्हाट विल बी द RMS वेलोसिटी ऑफ अ गैस हैविंग ट्वाइस द मोलिकुलर वेट. अगर मोलिकुलर वेट ट्वाइस हो जाता है एंड टेम्परेचर हाफ हो जाता है, मतलब यहाँ पर मैं इसे लिख सकता हूँ m02, मतलब फाइनल कितना हो जाता है, ट्वाइस ऑफ m01 हो जाता है एंड टेम्परेचर हाफ बन जाता है, मतलब T2 इक्वल टू, ऐसे लिख सकता हूँ मैं T2 इक्वल टू T1/2. ये हमें गिवन दिया है और ये VRMS 1 दिया है और हमें फाइंड आउट क्या करने को बोला है, हमें VRMS हमें 2 फाइंड आउट करने को बोला है. तो सबको पता है फॉर्मूला, VRMS का फॉर्मूला क्या है, VRMS इक्वल टू अंडर रूट ऑफ, यस 3RT अपॉन क्या आएगा, m0 आएगा. तो डायरेक्टली ऐसे लिख सकता हूँ मैं, VRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ T एंड इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ m0, ऐसे लिख सकता हूँ. तो डायरेक्टली अगर मुझे ऐसा लिखना पड़ा, m VRMS अपॉन 2 अपॉन VRMS VRMS 1, अगर मैं इसका रेशियो लूं तो क्या आएगा यार, देखो ये आएगा T1 अपॉन ये आएगा T2 और ये आएगा m02 अपॉन ये आएगा m01. ऐसे मैं डायरेक्टली अभी लिख सकता हूँ
यस बिल्कुल लग सकता हूँ, क्योंकि VRMS जो होता है रूट मीन स्क्वायर वेलोसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर होता है एंड इनवर्सली प्रोपोर्शनल टू m0 होता है। ओके चलिए, तो यहाँ पर देखिए क्या आएगा। यहाँ पर अगर मैं वैल्यू पुटअप करूं तो T1 अपॉन T2 का वैल्यू देखो, T1 अपॉन T2 का वैल्यू क्या आता है, T1 अपॉन T2 का वैल्यू 2 आता है, तो यहाँ पर आएगा ये 2 आएगा। अरे यार यहाँ से देखो, अगर मैं T1 अपॉन T2 का वैल्यू फाइंड आउट करूं तो ये आता है 2। देन M02 अपॉन M01 का वैल्यू क्या आता है, M02 अपॉन M01 का वैल्यू यस क्या आता है, ये भी 2 आता है। तो क्या आता है ये √4 का वैल्यू क्या आता है, ये बन जाता है 2 बन जाता है। ओके अगर बात समझ में, तो यहाँ पर VRMS2 इक्वल्स टू 2 टाइम्स VRMS1, तो यहाँ पर 2 इंटू VRMS1 कितना है 300 है, तो यह आएगा 300, तो आंसर इज द 600, दैट इज द ऑप्शन नंबर बी। यस सर्वांना समजलंय। एक मिनिट हा. या ठिकाणी थोडी काही ना काही गडबड आपली झालेली आहे, बघा जर काय गडबड झाली। बघा या ठिकाणी लक्ष द्या, थोडी आपली मिस्टेक झालेली आहे। या ठिकाणी जर आपण समजा VRMS2 घेतलं तर या ठिकाणी T2 येईल ना, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना। या ठिकाणी T2 येईल आणि खाली काय येईल, यस खाली काय येईल T1 येईल। त्याच्यानंतर या ठिकाणी VRMS2 घेतलं तर वर काय येतं, वर 1 येतं, म्हणजे हे आपलं चुकलेलं आहे। वर काय येतं, वर M01 येतं आणि खाली काय येतं M02 येतं। ओके तर T2 अपॉन T1 ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करतो। काय येईल बघा, T2 अपॉन T1 थोडी मिस्टेक झालेली होती आणि अशा मिस्टेक होऊ देऊ नका। T2 अपॉन T1 इक्वल्स टू काय येतं, हे 1/2 येतं आणि M01 अपॉन M02 देखो यहाँ पर M01 अपॉन M02 का वैल्यू कितना आता है, वो भी 1/2 आता है, तो ये आएगा 1/2 इंटू 1/2 म्हणजे 1/4 √1/4 म्हणजे या ठिकाणी 1/2 म्हणजे या ठिकाणी काय येईल VRMS अपॉन 2 आएगा और यहाँ पर क्या आएगा, मतलब 300 अपॉन ये क्या आता है 300 अपॉन यस क्या आता है, अरे यार बोलते जाओ 300 अपॉन 2 आएगा, ये 150 आता है। यस करेक्ट, दैट इज द ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आंसर। विचारत जेव्हा विचारत जाईल तेव्हा बोलत चला। ओके नसतात तुम्ही असे झोपा करत राहिले तर मग बघायचं कामच नाही। मला माहित आहे सर्वजण ऐकताय, बट तुम्ही काय करा बोलत चला, कारण त्याच्याशिवाय इंटरेस्ट येणार नाही। कुठं चुकालंय काय नाही, एक जण बोलत चला। थांबा काय करतो, हा राजवर्धन जमेल तुला, नेटवर्क चांगला आहे, माईक ऑन ठेवायचा आहे। येस ओके चला ठीक आहे। तर या ठिकाणी बघा सर्वांना समजला असेल हा क्वेश्चन नंबर 7 तुमच्या स्क्रीनवर आहे, तो पण एकदम इझी क्वेश्चन आहे। बघा क्वेश्चन नंबर 7 काय आहे या ठिकाणी, क्वेश्चन नंबर 7 द एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स ऍट 27 डिग्री सेल्सियस इज कैपिटल E and the average kinetic energy at 327 डिग्री सेल्सियस इज। या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे। 27 म्हणजे जेव्हा T1 टेम्परेचर असतं किती असतं 27 डिग्री सेल्सियस, याला केल्विन मध्ये कन्वर्जन करा। यस राजवर्धन किती येईल केल्विन मध्ये कन्वर्जन केल्यानंतर 300 यस 27 प्लस 273 कितना आएगा, ये 300 आएगा केल्विन में आएगा। यस नो डाउट। आणि या ठिकाणी तेव्हा त्याची एनर्जी किती असते, ई असते, आणि जेव्हा टेम्परेचर T2 इक्वल्स टू 327 डिग्री सेल्सियस, याला जर केल्विन मध्ये केलं तर किती येईल 327 प्लस 273, तर येतं 600 केल्विन येतं। तर त्या ठिकाणी आपल्याला E2 फाइंड आउट करायचा आहे आणि हा E1 इक्वल्स टू ई दिलेला आहे, तर E2 तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे। तर सर्वांना माहित आहे फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा, काय फॉर्म्युला आहे बघा, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू मी या ठिकाणी लिहितो, हा एनर्जी पर मॉलिक्यूल्स इक्वल्स टू क्या होता है 3/2 kb इंटू टी, म्हणजे एनर्जी जी असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते टेम्परेचर असते। तर या ठिकाणी मी असं लिहू शकतो E2 अपॉन E1 इक्वल्स टू T2 अपॉन T1। हा T2 ची व्हॅल्यू किती आहे 600 आहे, T1 ची व्हॅल्यू किती आहे 300 आहे, 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल, 3 1 3 3 2 6, तर काय येईल मग A2 इक्वल्स टू ट्वाइस ऑफ E1 म्हणजे ट्वाइस ऑफ कायनेटिक एनर्जी, दॅट इज द ऑप्शन नंबर सी। यस यस राजवर्धन व्हेरी गुड। ओके बाकी सर्वांना समजलंय, हो सर।
ओके, चला क्वेश्चन नंबर 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 8 आहेत ना थोडे ट्रिकी क्वेश्चन कालच्या क्वेश्चन पेक्षा, कारण कालचे जे क्वेश्चन होते थोडे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते, आजचे थोडे ट्रिकी आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा क्वेश्चन नंबर 8 काय आहे. 294 joule of heat energy is required to raise the temperature of the 2 moles. या ठिकाणी नंबर ऑफ मोल किती आहे? 2 मोल आहे. Of an ideal gas from the 30 degrees Celsius to 35 degrees Celsius at constant pressure. The specific heat at constant pressure will be. या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आपल्याला विचारलंय, म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? सीपी फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला बघा त्यांनी काय दिलेलं आहे? क्यू दिलेला आहे 294 जूल. एवढी एनर्जी काय लागते? रिक्वायर लागते, म्हणजे 294 जूल एवढी एनर्जी दिलेली आहे. त्याच्यानंतर किंवा रिक्वायर लागते. नंबर ऑफ मोल्स किती आहेत? n इक्वल्स टू या ठिकाणी बघा 2 आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर डिफरन्स डेल्टा टी किती आहे? डेल्टा टी इक्वल्स टू, तर याला केल्विन मध्ये कन्वर्जन करा. याला केल्विन मध्ये कन्वर्जन केला 35 ला तर किती येईल? चला T2 ची व्हॅल्यू तुम्ही बघा. या ठिकाणी T2 ची व्हॅल्यू किती येईल राजवर्धन? 35 असेल तर किती येईल रे? 273 प्लस 35 308. 308 येईल. हे आलं केल्विन मध्ये. त्याच्यानंतर T1 ची व्हॅल्यू 30 प्लस 273 30 प्लस 273 303 यस 303 यस. तर डेल्टा टी फाइंड आउट करू. डेल्टा 3 काय येईल? 308 मधून 303 गेले, डायरेक्ट लिहितो मी 5 केल्विन लिहू. आलं लक्षात सर्वांच्या? ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज करता येईल? यस, एनी आयडिया? बघा एक फॉर्म्युला आहे Q इक्वल्स टू NCP डेल्टा टी. मेन फॉर्म्युला आहे MCP, बट या ठिकाणी जर समजा सॉलिड ऑब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपण मास यूज करतो, आणि या ठिकाणी गॅस असल्यामुळे आपण मासला रिप्लेस करतो नंबर ऑफ मोल्सने, राईट? तर या ठिकाणी फॉर्म्युला काय येईल मग? MCP डेल्टा टी पेक्षा NCP डेल्टा टी येईल. आपल्याला CP फाइंड आउट करायचा आहे, तर CP इक्वल टू काय येईल? Q अपॉन N इंटू डेल्टा टी. Q ची व्हॅल्यू दिलेली आहे 294 आहे, अपॉन N ची व्हॅल्यू आहे 2, आणि त्याच्यानंतर याची व्हॅल्यू आहे 5 आहे. चला 294 अपॉन या ठिकाणी 10 येईल. याचं जर डिवायडेशन केलं तर 29.4 येईल. आलं लक्षामध्ये? 29.4 मीन्स ऑप्शन कोणतं येईल? ऑप्शन यस, ऑप्शन सी. यस, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. सर्वांना समजलंय? 10 ने डिवायडेशन केलं म्हणजे काय केलं? हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट इथं होता, हा पॉइंट इकडे शिफ्ट केला. ओके, किंवा 10 ने डायरेक्ट तुम्ही डिवायडेशन करा, ते बी आन्सर येईल. आलं लक्षामध्ये? ओके, अरे लक्ष द्या इकडे. 294 अपॉन 10 होतं. याचा पॉइंट कुठं नाही म्हणजे इथं आहे, याचा पॉइंट कुठं नाही म्हणजे इथं आहे. न्यूमरेटरचा एक पॉइंट इकडे शिफ्ट करा आणि डिनॉमिनेटरचा एक पॉइंट इकडे शिफ्ट करा. ओके, लेफ्टला शिफ्ट करा तर खाली येतं 1, आणि 1 ने डिवाइड म्हणजे काही नाही, आणि वर येतं 29.4 येतं. आलं लक्षामध्ये? ओके, चला ही ट्रिक लक्षात ठेवत चला आपल्या डिवायडेशनची. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा बरं, वाचा. थेरॉटिकल क्वेश्चन आहे आणि याचा मला आन्सर सांगा. क्वेश्चन नंबर 9, लवकर, बी फास्ट. काय दिले बघा? Which of the following substances PQR has the lowest specific heat? The temperature versus time graph या ठिकाणी दिलाय. लोवेस्ट स्पेसिफिक हीट म्हणजे CP, ज्याचा सर्वात कमी आहे. ओके, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी. तर बघा कसं फाइंड आउट करता येईल. एकदम सोपं आहे, एक लॉजिक आहे. बघा काय लॉजिक आहे. या ठिकाणी जर मी समजा एक पॅरलल लाईन या कर्वला ड्रॉ केली, एक पॅरलल लाईन या ठिकाणी ड्रॉ केली, तर हा झाला तुमचा TR. याला मी TR म्हणू शकतो, याच्यानंतर याला TP म्हणू शकतो, आणि याला मी TP म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का TR जो आहे म्हणजे टाइम फॉर द R कर्व इज ग्रेटर दॅन द टाइम फॉर द Q कर्व, बरोबर आहे, अँड इज ग्रेटर दॅन द टाइम फॉर द P कर्व. म्हणजे P कर्वला सगळ्यात कमी टाइम लागतो आणि R कर्वला सगळ्यात जास्त टाइम लागतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा टाइम जास्त असतो त्याची स्पेसिफिक हीट जास्त असते. अलग लक्षामध्ये, अगर हम टाइम ज्यादा ले रहे हैं, टाइम अगर ग्रेटर है तो स्पेसिफिक हीट भी क्या आती है? स्पेसिफिक हीट भी क्या आती है? ज्यादा आती है उस कर्व की. स्पेसिफिक हीट भी उस कर्व की क्या आती है? ज्यादा आती है. तो सबसे टाइम ज्यादा किसका है? R का है. तो यहाँ पर क्या आएगा? तो अगर हम बात करें तो CR इज ग्रेटर देन क्या आएगा? CQ आएगा, इज ग्रेटर देन CP आएगा. ओके, आम्हाला या ठिकाणी काय सांगितलंय? लोवेस्ट स्पेसिफिक हीट विचारले. तर लोवेस्ट कशाची येईल? यस, आन्सर
लोवेस्ट सगळ्यात कमी कशाची आहे? ऑप्शन येस, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, दॅट इज द सीपी. या ठिकाणी जर आपल्याला हायेस्ट विचारलं असतं तर आन्सर विल बी आर. येस, दॅट इज द ऑप्शन सी आर. आणि मीडियम बी, दॅट इज द क्यू. आलं लक्षामध्ये? ओके, सर्वांना समजलंय? चला, फक्त एक पॉइंट लक्षात ठेवा, ज्याचा टाइम जास्त असतो त्याची स्पेसिफिक हिट जास्त असते. ओके, हा. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवर आहे. इझी क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. काय बघा, आणि अशा टाइपचा क्वेश्चन मी तुम्हाला काल घेतलेला आहे. इफ a इक्वल्स टू 0.8 है, r इक्वल्स टू 0.15 है एंड tr इक्वल्स टू कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन दिला आहे, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन दिला आहे आणि कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. कोणता फॉर्म्युला येईल? यस, a प्लस r प्लस tr इक्वल्स टू काय येईल राम? a प्लस r प्लस tr इक्वल्स टू 1. यस 1 येईल. सर आन्सर सी. नाही, सी कसं येईल? या ठिकाणी बघा, a ची व्हॅल्यू दिली, r ची व्हॅल्यू दिली. a ची व्हॅल्यू किती आहे? 0.8 आहे. त्याच्यानंतर r ची व्हॅल्यू किती आहे? 0.15 आहे. प्लस tr ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. हा, याची बेरीज किती येईल? 0.95 येईल प्लस tr इक्वल्स टू 1. हा, tr इक्वल्स टू 1 माइनस 0.95. इसका आंसर क्या आएगा? ऑप्शन यस सर. अरे मुझे पता था आप ऐसा करेंगे. यस, ऑप्शन आएगा बी आएगा. देखो, ऐसा मतलब कभी कभी आप क्या करते हैं, गाई गड़बड़ में आप कैसे करते हैं, इसको 0.5 लिखते हैं, तो 0.5 तो ये हो गए ना, है ना. 1 माइनस 0.5 क्या होता है? 0.5 होता है. तो 1 माइनस 0.95 क्या होता है? 0.05 होता है. यस, आलं लक्षामध्ये? ओके, चला क्वेश्चन नंबर 11 तुमच्या स्क्रीनवर आहे. यस, राम, व्हेरी गुड, आलेला आहे आन्सर. क्वेश्चन नंबर 11 बघा, थेरोटिकल क्वेश्चन आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 11? बाकी न्यू कमर्स आज आलेत का? नाही वाटतं आज आले. बघा क्वेश्चन नंबर 11 काय लिहायचं आन्सर बघा. अ हॉट अँड कोल्ड बॉडी आर केप्ट इन अ व्हॅक्यूम. या ठिकाणी हवेमध्ये, आपण हवेमध्ये नाही, व्हॅक्यूम मध्ये एक हॉट ऑब्जेक्ट आहे आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट आहे, ते आपण जवळ ठेवलेले आहेत. फ्रॉम each other, separated from each other, which of the following causes decrease in the temperature of the hot body? तर या हॉट बॉडीचं टेम्परेचर कमी होतं. तर हे कशामुळे होतं आणि आपण हे कशामध्ये ठेवलेले आहेत? आपण याला व्हॅक्यूम मध्ये ठेवलेलं आहे. तर हे कशामुळे होतं? रेडिएशन मुळे होतं, कन्व्हेक्शन मुळे, कंडक्शन मुळे. टेम्परेचर रिमेन्स अनचेंज. दॅट इज द ऑप्शन नंबर. रेडिएशन है क्या? यस, गुड राम, वेरी गुड. ऑप्शन नंबर ए ही आएगा, क्योंकि रेडिएशन के लिए क्या होता है, कोई मटेरियल मीडियम की आवश्यकता नहीं होती है. अगर हमें कन्वेक्शन एंड कंडक्शन करवाना हो तो मटेरियल मीडियम की आवश्यकता होती है. यहाँ पर मटेरियल मीडियम की आवश्यकता होती है, लेकिन रेडिएशन के लिए नो मटेरियल मीडियम. ओके, आई बात समझ में? नो मटेरियल मीडियम. ओके, तो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. चला, या ठिकाणी आपण थांबूया. त्याच्यानंतर 9 वाजलेत ना, आज खूप लेट झाले यार. ऑलरेडी सकाळी 9:15 जॉईन झाला. पण थांबा, 1 मिनिट, रेकॉर्डिंग स्टॉप करतो मी.